हॅलो गाईज, वेलकम बॅक टू विज कॉर्नर. आणि आज मी हा ब्लॉग घेऊन आले आहे मेकअपचा. कारण की अशा प्रकारे मला खूप अशा कमेंट येत होत्या की आम्हाला मेकअप परत ब्लॉग बनवा. सो मी परत एक मेकअप सांगणार आहे तुम्हाला, हाऊ टू डू मेकअप. तेव्हा मी नीट नव्हतं सांगितलं, त्याच्यामुळं हे वेळेस तर मी नीट सांगणार आहे. आणि गाईज, मी माझा मेकअपचा पाऊच चेंज केलेला आहे टू दिस बॅग, जी मला बिलकुल पसंत नाही आहे. मग काय करायचं, ती बॅग फाटली नाही, हे यूज करायचं. आता मी पहिल्यांदा आपल्याला मेकअप करायचा असेल तर पहिल्यांदा चेहरा धुवून घेऊ शकता तुम्ही, किंवा तुम्हाला आळस कंटाळा असेल माझ्यासारखा, तुम्ही आळशी असेल माझ्यासारखे, तर तुम्ही हे यूज करणार आहात. मी तुम्हाला सांगते, तुम्हाला यूज करायचं आहे हे बेबी वाईप्स. तरी तुम्हाला तुमचा चेहरा क्लीन करायचा. सो आता मी क्लीन करणार आहे माझा चेहरा. तो माझा क्लीनरच्या चेहऱ्याचा परत करतात, कारण की त्याची डस्ट बसते. घरात असले तुम्ही तरीही बसणार, कारण की मला नाही माहीत, कारण की घरात पण असं नाही की धुवून असती घरात पण धुवून. अशा प्रकारे बघा, हे किती जी डस्ट बसली ती माझ्या चेहऱ्यावर, ती सगळी आता निघून गेलेली आहे. सो आता पण आपल्या मेकअपला स्टार्ट करू शकता. आणि या वाईप्सनी खरं म्हटलं तर सगळं जातं. सो मी हे माझ्या पाऊचमध्ये नेहमी ठेवते, एक मोठं पॅकेट, ज्याच्यात किती असतात मला पण नाही माहीत किती असतात, मला किती असतात. 90 असतात वाईप्स. मला ते 2 महिन्याला जातात. ओके, सो पहिल्यांदा आपण करणार आहोत जे आहे, मी ही क्रीम लावणार आहे लॅक्मेची. नाही गाईज, आपण एक विसरलो. आपल्याला पहिल्यांदा मॉइश्चरायझर लावायचे. मॉइश्चरायझर म्हणून मी नेव्हिया यूज करते, ब्ल्यू कलरची यूज करा, कारण की जी नेव्हिया व्हाईटवाली असते, नेव्हिया सॉफ्ट, की प्रचंड घाण असते ना, ती मला बिलकुल नाही आवडत. कारण की जी आपण तेव्हा लावतो तेव्हा आपण काळा पडतो. त्याच्यामुळे मी हे मॉइश्चरायझर म्हणून यूज करणार आहे. सो हे मॉइश्चरायझर म्हणून आपण यूज करूया. कुठून उघडे, एकदम थोडंसं लावून घ्यायचं आहे मॉइश्चरायझर. तर डोळ्याच्या खाली जास्त लावतात. तुमच्या पण डोळ्याच्या खाली काळ वगैरे असेल त्यांनी लावू शकता. एवढं पण नाही लावायचं आहे, जास्तच होतं. आणि मी ब्लेंड वगैरे नाही करणार. माझ्याकडे ॲक्च्युली ब्लेंडर आहे, पण मी ब्लेंड नाही करणार आहे. ब्लेंड थोड्या वेळानंतर यूज होणार आहे आपल्याला. सो मी आता मॉइश्चरायझर हाताने करणार आहे ब्लेंड. शकता आता मी हे करून घेतलेलं आहे. त्यानंतर ओके, एक मिनिट, त्यानंतर मी सगळं ब्लेंड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यूज करायची ही क्रीम. आणि ह्या क्रीमची खूप उपयोग होतो. ह्याने काहीच नाही होत आपल्या स्किनला, त्याच्यामुळे मी ही यूज करते. अशी हातावर घेतलेली आहे. आणि तुम्ही ॲक्च्युली ही मॉइश्चरायझर तुमच्याकडे कोणतं पण अवेलेबल असेल ते या क्रीमच्या ह्याच्यात मिक्स करून पण तुम्ही करू शकता. इट्स ऑल फाईन, कारण की ते आपण मिक्स केलं तरीही सेमच राहतं, त्याच्यामुळं काही नाही एवढं. आता आपण ही क्रीम लावणार आहे.
हा एक सिम्पल बेसिक मेकअप आहे का, आणि हा सिम्पल एक बेसिक मेकअप आहे जे तुम्ही घरी बसल्या बसल्या तुम्ही हे करू शकता. त्याच्यामुळे मी हा एक शेअर करते. अरे मी ह्यानी काय करत होते. ही काही क्रीम नाही आहे, व्हाईट स्पॉट आहे. मला ब्लेंड करताना खूपच वेळ लागायचा, मी नाही करत हे असं ब्लेंड, त्याच्यामुळे मी असं करते. आता मी ही क्रीम लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे हे फाउंडेशन आणि कन्सिलर मिक्स्ड ही क्रीम आहे माझ्याकडं, जी मी लावणार आहे. ही क्रीम त्याच्यात फाउंडेशन आणि कन्सिलर मिक्स ही अशी क्रीम आहे. ही मी आणली होती मुंबईवरून आणि याचा एक्सपिरियन्स मला खूप असं छान लागला. मी एकदम थोडं लावणार आहे कारण की आपल्याला एवढी गरज पण नाही आहे, त्याच्यामुळे एकदम थोडं लावणार आहे. एवढंच, ब्लेंड वगैरे नाही करत. प्रकारे ही क्रीम लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याकडे आहे ओ माय गॉड सगळं पण. त्यानंतर आपण यूज करणार आहोत फाउंडेशन लॅक्मीचं. हे फाउंडेशन वेगळं होतं गाईज, ते क्रीमवालं होतं, ही पावडरवाली आहे. फाउंडेशन नाही कॉम्पॅक्ट पावडर आहे गाईज. मी काय बोलते मलाच कळत नाही. सो त्याच्यामुळं आणि मी त्याच्यासाठी ब्रश यूज करणार आहे मग, कारण की ते ब्लेंडर असतं ते माझ्याकडे नाही आहे. सो माझ्याकडे असे खूप सारे 13 ब्रशेस आहेत. त्यातले फक्त आणि फक्त मी गाईज तुम्हाला सांगू का किती यूज करते. त्यातले फक्त मी यूज करते. 8 त्याच्यामुळे मला काही एवढं लागत नाही ते. एकदम मला थोडंसं मी फाउंडेशन काय कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतलेली आहे. त्यानंतर मी सगळं करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला मी माझी बेबी पॉन्ड्स पावडर यूज करते, जी एकदम मी थोडीशी आज यूज करणार आहे. थोडीशी घेतली आहे बघा. आणि आता आपण डायरेक्ट जाणार आहोत ब्लशवर. सो माझ्याकडे ब्लश पण आहे. हा ब्लश पिंक नाही आहे, तुम्हाला पिंक दिसत असं. हा फक्त ना लाईक स्ट्रॉबेरी कलर असं ना, स्ट्रॉबेरी रेड नाही आहे, एकदम फेंट आहे. अरे यार मी तर कला होते. ब्लेंड करताना आहे ना खूपच त्रास होतो मला ब्लेंडची सवयच नाही त्याच्यामुळे. मला दिसते का ब्लश? आता आपण ह्याला हायलाईट करणार आहोत. माझ्याकडे हे आय शॅडोचं आहे, त्या आय शॅडोने मी हायलाईट करते. बघा ठीक आहे का? आता दुसरा ब्रश यूज करते.
तर मी हा एक पिंक शेड आहे माझ्याकडे, तो यूज करणार आहे. बघायला किती शायनिंग आहे. जास्त मला पिंक लागते. आपलं ब्लश झालेलं आहे आणि मी जरा नाकाला लावते थोडं. ओके, एवढं पण नाही लावायचं आपल्याला असं. आणि हायलाइट केलेलं तुम्हाला दिसत नसेल का मला नाही का. आता आपण जाणार आहोत आय शॅडोवर. आय शॅडो आपल्याकडे हाच मी यूज करणार आहे, पण त्याच्या आत मी एक हे यूज करणार आहे, म्हणजेच तर ब्लशच यूज करणार आहे. तर मला मेकअपचा ब्लश आय शॅडो ब्लश आहे, तो मला कळू दे. ओके, तर मी एक थोडंसं एकदम लावणार आहे हे. मला माहिती खूप थोडा लावलेला आहे मी अजून लावणार आहे त्याच्यावर. तर एक पिंक शेड लावतोय हायलाइट वालं. अजून ब्राऊन शेड मध्ये मिक्स करून मी लावते. पिंक कलर मला संपलेला आहे ना, त्याच्यामुळे हे एवढं दिसत. संपलेला आहे तरी पण त्याला अजून हे करते. हे दिसलं तुम्हाला लावलं मी. आता आपण परत एक पिंक शेड असं लावल्यानंतर परत आपण पिंक 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 ओके. ह्या प्रकारे आपला आय शॅडो पण रेडी झालेला आहे. त्यानंतर आपल्याला लावायचं आहे आयलाइनरचा मला इतका त्रास आहे ना गाईज, मला नाही येत आयलाइनर. आणि त्यानंतर आपण माझ्याकडे मस्कारा पण आहे, पण मी नाही लावणार आहे. आता आपण लावणार आहोत लिपस्टिक आहे आपली. सो मी लिपस्टिक लावणार आहे. त्यावरून ते करण्यासाठी मी एवढी नाही लावायचं ना मी. मी लावणार आहे लिप ग्लोस, जे लिप बाम मध्ये कन्वर्टेड आहे. आणि आपण लावणार थोडंसं ब्लश पण परत लावणार आहे मी, कारण की काही दिसत नाही. हा आपला मेकअप मस्त आणि छान प्रकारे रेडी झालेला आहे. आणि मी टिकली लावायची, टिकली नाही लावत मी, डायरेक्ट ह्यानेच
लावते. तर कसं वाटलं तुम्हाला मेकअप सांगा. कसं वाटलं माझा हा मेकअप. छान प्रकारे मी केलेला आहे आणि तुम्हाला मी लास्ट दाखवतेच की काय काय मी यूज केलेलं आहे. जास्त मेकअप झाला असेल तर मी थोडासा असा करणार आहे ह्याला. म्हणजे जो मेकअप आपण त्याला तर जास्त झाला आणि असं बटस असं खूप पुसलेले आहे. तुम्ही बघू शकता हा माझा मेकअप.